ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास, नाशिवंत आटे प्रिया पुत्रधन, बीज ज्याचा क्षीणतेची फळ. वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, अतिशय गोड, अतिशय प्रासादिक, यावत मानवी जीवाला उपदेश करणारा, मार्गदर्शन करणारा अत्यंत गोड अभंग आजच्या नैमित्तिक कीर्तनाच्या सेवेकरिता घेतलेला आहे. ज्या निमित्ताने आपण इथं उपस्थित आहोत, कैलासवासी दिनकर धोंडीबा वायाळ यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याचबरोबर त्यांच्या धर्मपत्नी कैलासवासी चंद्रभागा दिनकर वायाळ त्यांचंही याच 15 दिवसामध्ये पुण्यस्मरण असतं. आपल्या आईवडिलांच्या पुण्यस्मरणाच्या पर्व काळावर प्रित्यर्थ त्यांचे भाऊ तात्याबा धोंडीबा वायाळ, त्यांचे मुलं शिवाजी दिनकर वायाळ, मोहन दिनकर वायाळ, भारतराव दिनकर वायाळ आणि कन्या जयश्री विवेकानंद पवार, असे हे वायाळ कुटुंब आहे. यांचं मला एक फक्त विशेष वाटलं. आपल्या हिंदू धर्मामध्ये भाद्रपद वद्य पक्ष हा पितृपक्ष मानला जातो. पितृदेवतांना तृप्ती करण्याकरिता केलेलं श्राद्ध पक्ष, श्राद्ध विधी मानला जातो. आणि या कुटुंबाने काय भाग्य घेतलं असेल, श्राद्ध पक्षातच आईने देह ठेवला आणि श्राद्ध पक्षातच वडिलांनी देह ठेवला. त्याही पेक्षा पुढे जाऊन बोलतो, भाद्रपद षष्टीलाच आईने देह ठेवला आणि भाद्रपद षष्टीलाच वडिलांनी पण देह ठेवला. म्हणजे काही हे सहज योगायोगाच्या गोष्टी नसतात, या साधनेच्या, पुण्याच्या, मागच्या जन्माच्या पुण्याच्या गोष्टी असतात. आणि म्हणून दुम्र आदी आणि अर्चर आदी मार्ग 8व्या अध्यायामध्ये गीतेत भगवंताने सांगितलेले आहेत. येण्याचाही विचार सांगितलाय आणि जाण्याचाही विचार सांगितलाय. मोक्ष कुणाला मिळाला किंवा आपल्यातलं कुणी गेल्यावर हा कसा गेला, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर साधारणतः 23वा आणि 24वा श्लोक आणि त्याच्यावरच्या ओव्या जरा 8व्या अध्यायातल्या बघा. धूम्र आदी आणि अर्चर आदी मार्गाचं चिंतन केलेलं आहे. जाण्याचं स्वतंत्र विचार सांगितला आहे, नाही का. वद्य पक्ष असावा, विशेषत्वाने सूर्य हा उत्तरायणामध्ये असावा, विशेषत्वाने दिवसा असावा, माध्यान्ह काळ असावा, अशा काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. फक्त या संतांना लागू होत नाही. संत कधी येतात आणि कधी जातात, ज्या दिवशी देह ठेवतात. आता एक वाक्य ऐका, मी कीर्तनाला सुरुवात करतो. संत मात्र ज्या दिवशी देह ठेवतात ते वर्ष अशुभ असू द्या, ती तिथी अशुभ असू द्या, तो दिवस अशुभ असू द्या, मात्र त्यांचा देह ठेवल्याने ती तिथीही पुण्यस्वरूप बनते, तो दिवसही पुण्यस्वरूप बनतो. आणि म्हणून त्यांच्याच ठिकाणी पुण्यतिथी हा शब्द येतो. पुण्यवंत व्हावे सज्जना
ज्यांच्या नामस्मरणाने, ज्यांचं नाव घेतल्याने, ज्यांची आठवण काढल्याने, आठवण काढणाऱ्याला पुण्य प्राप्त होतं, अशांची पुण्यतिथी होती. अशा संत. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, ज्यांचं येणं स्वतंत्र नव्हतं पण जाणं स्वतंत्र झालं, स्वइच्छेने कर्तृत्वाने देह ठेवला, असे संत पुण्यवान असतात. सिद्ध महापुरुषांची पुण्यतिथी नाही, त्यांचा समाधी सोहळा होतो, त्यांची पुण्यतिथी नाही. ज्ञानोबारांची पुण्यतिथी नाही, जगद्गुरु तुकोबारांची पुण्यतिथी नाही, नामदेवरांची पुण्यतिथी नाही, त्यांचा सोहळा आहे. आपुले मरण पाहिले म्या तो झाला सोहळा, आनंदे दाटली ती त्रिभुवनी. 16 पुण्यतिथी, 16 पुण्यतिथी 16, आणि हे काहीच नाही केलं, आयुष्यभर केलं गोळा. त्याचं मुलांनी केलं तर श्राद्ध, नाही केलं तर काहीच नाही. पण सामान्य माणसाचं श्राद्ध होतं, म्हणजे पहिल्या वर्षी श्राद्ध करून त्या पितृदेवतांना तृप्त करून त्यांना पुढील जन्माकरिता नाही का मुक्त करायचं असतं. पिंडदान करणं ह्या त्या पुत्राचं कर्तव्य असतं, आणि म्हणून श्राद्ध केलं जातं. या मानवी जीवाला उपदेश वेळोवेळी संतांनी केलेलाच आहे. याही अभंगामध्ये अशाच विचाराचा, मानवी जीवनाला जागृती देणारा, मानवी जीवनाची अंधत्वाची झापड उघडणारा आणि मानवी जीवनाला योग्य आचारसंहिता जगण्याची सांगणारा अभंग म्हणजे महाराजांचा आजचा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज आपल्याला कर्म करण्याकरता प्रवृत्त करतायत. तुम्ही असंच करा. काय करा? आईशी जोडी करा, रामकंठी धरा. काय फायदा होईल? जेणे चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचा फेरा चुकवायचा असेल तर तुम्हाला हे काम करावंच लागेल. संत आपल्याला वेळोवेळी उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. खरं म्हणजे संतांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. का केलं पाहिजे? साधी गोष्ट आहे. या जगामध्ये संतान इतकं तळमळीने मार्गदर्शन करणार या जगात दुसरं कोणी नाही. काय वाटतं तुम्हाला? आपलं कल्याण व्हावं असं शास्त्र ग्रंथात आहे. काय म्हणतो? आपलं कल्याण व्हावं असं शास्त्र ग्रंथात आहे, पण त्या ग्रंथाला आपलं कल्याण व्हावं अशी तळमळ नाही, आपल्याला वाचावं लागेल. बरोबर आहे? म्हणजे ग्रंथामध्ये मुक्तीचं ज्ञान आहे, मोक्षाचं ज्ञान आहे, भक्तीचं ज्ञान आहे, पण ग्रंथाला तुमची तळमळ नाही, तुम्हाला ग्रंथ हातात घ्यावं लागेल. आता ऐका, आई वडिलांना तुमच्याबद्दल तळमळ आहे, पण आई वडिलांना तुमच्या मुक्तीचं ज्ञान नाही. तुमचं कशात सुख आहे, तुमचं कशात जीवन धन्य आहे याचं ज्ञान आई वडिलांना नाही, फक्त तळमळ आहे. या जगामध्ये एकच तत्व असं आहे, ज्यांना या मानवी जीवनाच्या कल्याणाचं ज्ञानही आहे आणि मानवी जीवनाच्या कल्याणाची तळमळ आहे, असा एक वर्ग या विश्वात आहे, त्याचं नाव संत आहे. आणि म्हणून संतांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. थोडीशी या अभंगाची प्रस्तावना भूमिका आपल्या समोर कमी वेळेत सांगतो. आपल्याला 12 सव्वा 12च्या आत फुलं उधळायची आहेत. या निमित्ताने थोड्या वेळेमध्ये थोडंसं चिंतन करायचं आहे. या जगामध्ये 3 वर्ग आपल्याला बघता येतील. एक सामान्य मानवी जीवाचा वर्ग, दुसरा संत महात्म्यांचा वर्ग, आणि तिसरा भगवान परमात्म्याचा वर्ग. एक परमात्मा आहे, दुसरे संत आहेत, आणि तिसरे मानवी जीवन तुम्ही आम्ही आहोत. तिघांमध्ये काय फरक आहे ऐका. परमात्मा कर्मही करत नाही आणि परमात्माला केलेलं कर्म बाधतही नाही. एक संत कर्म करतात पण केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा करत नाही, कर्म त्यांना बाधत नाही. 2 आणि तिसरी गोष्ट, आम्हाला कर्मही करणं क्रमप्राप्त आहे आणि केलेल्या कर्माचा भोगही भोगणं कर्मप्राप्त आहे. चला थोडं पुन्हा एक नुसता उजाळा देऊ आपण. परमात्म्याला कुठलंही कर्म नाही आणि परमात्म्याला
कुठल्याही कर्माची बाधा नाही. हे बघा, विनोदाने घेऊ नका, पण एक गंमत म्हणून सांगतो. एक पत्नी असताना दुसरी करण्याचा प्रयत्न केला तर जेलमध्ये जावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? एक पत्नी असताना दुसरी पत्नी करण्याचा प्रयत्न केला तर कायद्याने तुम्ही गुन्हेगार ठरतात. द्विभार्या प्रतिबंध कायदा. पण त्याने 16,108 जरी केल्या तरी तो ब्रह्मचारीच आहे, हे मात्र लक्षात ठेवा. तुका म्हणे नटधारे भोग भोगोनी ब्रह्मचारी, भोगोनी ब्रह्मचारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे न कळे. त्याचं काय महाराज, चांगल्या चांगल्यांना अजून त्याचं चरित्र कळलं नाही. ज्या गोपिका त्याच्याबरोबर बालवयात राहिल्या त्या गोपिकांना, त्या गोपाळांना तुझा सहजासहजी तो कळाला नाही. खरं सांगू का, सहजासहजी कळाला तर तो देवही नाही. सहजासहजी कळतच नाही, आणि कळला तर काही कमी करत नाही. लक्षात घ्या. एक 2 मिनटं घेतो. म्हणजे त्याचं कर्माची बाधा बघा कशी. एकदा त्याचे श्रीगुरु आले. कोणाचे श्रीगुरु? देव असला तरी श्रीगुरु करावे लागतात, आणि श्रीगुरु नसले तर देवही नाही. तर मानवाला तर गुरुची गरजच आहे. श्रीगुरु आले, दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषी आल्यानंतर आपल्या गुरूंचं आदर आतिथ्य करणं देवाचं काम होतं. देवाने आपल्या सर्वच गोपिकांना बोलवलं आणि आपल्या पत्न्यांना सांगितलं, माझे श्रीगुरु आलेले आहेत, त्यांच्या प्रसादाची व्यवस्था करा. फक्त प्रसादाचा हिशोब जरा दुर्वासांचा वेगळा होता. 60,000 खंड्या. खंडी माहिती आहे का तुम्हाला? मला असं वाटतं 20 मनाची खंडी होती का, मला सुद्धा नक्की ते हिशोबाचं नाव माहीत नाही. 100 किलो 1 क्विंटल एवढंच आम्हाला माहीत आहे. पण मला असं वाटतं 20 मन म्हणजे बहुतेक 16 पायलीचा काही ठिकाणी मन होतो, 14 पायलीचा होतो का, 16 पायलीचा मन नाही का, अशी 20 मन म्हणजे 1 खंडी. आणि असं 60 खंड्या खायचा एक वेळा तो. घरी जाऊन हिशोब लावा. आणि मग सगळ्या बाईंना सांगितलं, म्हणजे जा स्वयंपाक करा. आणि पूर्वी असं होतं महाराज, नवऱ्याच्या आज्ञेत बायका असायच्या. काही ना बोलता सगळ्या मावल्या गेल्या, स्वयंपाक सुरू केला. कोणी चटण्या केल्या, कोणी कोशिंबिऱ्या केल्या, कोणी भाज्या केल्या, कोणी पातळ भाज्या केल्या, कोणी कंदमूळ भाज्या केल्या, कोणी पापडं केले, कोणी पोळ्या केल्या, कोणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भात केले, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे मिठाया केल्या. आणि जेवणाचे ताटं भरून देवाजवळ आल्या. जेवण तयार आहे, रांगोळी आणि सडाही तयार आहे. अहो अरे, रांगोळी सडा करू नका म्हणले का? स्वामीजी यमुनेच्या पलीकडे आहेत. यमुनेला पूर असल्यामुळे ते तिकडं थांबले, तुम्ही तिकडं जाऊन त्यांना भोजन द्या. काय देवा चेष्टा करतात. यमुनेला पूर आहे म्हणून तुमचे गुरु इकडे आले नाही, आम्ही कसे जाऊ? त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, ते यमुनेला निरोप सांगा, आमचा कृष्ण जर ब्रह्मचारी असेल, ऐकताय का तुम्ही, तर वाढ दे म्हणा.
त्याच्या बायका म्हणतात, दुसऱ्याला सांगतो का हा निरोप जरा? नाही, निरोप बदल नाही तर निरप्या तरी बदल, अपमान कशाला करून घेतो तू? देव चिडले, तुम्हाला काय करायचं सांगा फक्त. एक शहाणी होती, ती म्हणले जाऊ दे ना बाई, आपलं काय जाणं, सांगू आपल्याला काय करायचंय. सर्व यमुनेच्या तीरावर गेल्या. कोणाची हिंमत होईना यमुनेला सांगायची आमचा कृष्ण ब्रह्मचारी आहे. एक शहाणी गेली, हात जोडला, यमुना माते, आमचा कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे. आणि आश्चर्य घडलं, यमुना दुभंगली, थांबली, दोन्ही बाजूला स्थिर झाली, मध्ये कोरडा रस्ता तयार झाला. हे अन्न घेऊन गेले, दुर्वास ऋषींचं दर्शन केलं, दुर्वास ऋषींचा प्रसाद झाला, आशीर्वाद घेतला आणि जाण्याची आज्ञा मागितली. दुर्वास ऋषी म्हणले जा. म्हणले जाणं जरा अडचणीचं आहे. का? म्हटले यमुनेला पूर आहे. आल्या कशा? म्हणले आमचा कृष्ण ब्रह्मचारी असेल तर वाट दे. मग दुर्वास ऋषी म्हणतात, ऐकताय ना तुम्ही, आता माझा निरोप सांगा, 60,000 खंड्या खाऊन मी उपाशी असेल तर तिला म्हणा वाट दे. हातच लावून घेतला तुकोबारायांनी. 16 सहस्र स्त्रिया ब्रह्मचारी कैसा निर्हारी दुर्वासा नवल नोहे. निर्हारी दुर्वासा नवल कैसे निर्हारी ब्रह्मचारी कैसा निर्हारी दुर्वासा नवल कैसे. निर्हारी दुर्वास नवल ब्रह्मचारी आणि 60,000 खंड्या खाऊन निर्हारी. ऐका ना, आता तुम्ही हे वाक्य अंडरलाईन करून लिहून ठेवा. गोपिकांनी दुर्वास ऋषींना प्रश्न विचारला, आम्हाला एक गोष्ट कळत नाही, आम्ही देवाच्या पत्न्या आहोत, 16,108 पत्न्या आहोत, तरी तो ब्रह्मचारी आहे, आणि आमच्या हाताने खाल्लेलं अन्न तुम्ही खाऊन गेलात तरी तुम्ही उपाशी आहात, हे कसं? त्यास एका वाक्यात उत्तर दिलं जे तुमच्या उपयोगाचं आहे. दुर्वास ऋषी म्हटले, देव आणि संत कुठलंही कर्म केलं त्याला मी लावत नाही म्हणून ते त्यांना बाधत नाही. नाही कळालं तुम्हाला? आम्ही मी लावतो म्हणून ते आपल्या नावावर पडतं. देव आणि संत हे मी केलंच नाही, ही माझीच नाही, मी लावत नाही म्हणून त्यांच्या नावावर पडतं. म्हणून हा मी लावणं कमी करा. संपलं. चला पुढे. देव अजून एक निळोबारांची पण फार गवळण आहे, चांगली आहे बरं का. मज भूल पडली कैशा परी, आमा भोगुनी हा म्हणे ब्रह्मचारी, दिली वाट यमुना माय खरी. हा चला. देव कर्म नाही, बाधा नाही. संतांना कर्म आहे, संत आल्यावर कार्य करतात, कर्तृत्व करतात, पण भोक्तृत्वाची अपेक्षा ठेवत नाही. हे जगातलं सगळ्यात मोठं निरपेक्ष तत्व आहे महाराज. कर्म करतात, कार्य करतात, पण केलेल्या कार्यामागे कुठलीही अपेक्षा न ठेवणं. खरं म्हणजे हे ज्याला शक्य झालं. एकदम साधी गोष्ट आहे बरं का, तुम्हाला सांगतो. तुम्ही सामाजिक कार्य करा, तुम्ही आध्यात्मिक कार्य करा, तुम्ही व्यक्तिगत कुटुंबाचं कार्य करा, फक्त
त्या कार्याच्या मागे स्वतःचा मी आणि स्वतःला काही अपेक्षा ठेवू नका. ज्या दिवशी असं निरपेक्ष जीवन होईल त्या दिवशी तुम्ही संत झालात हे तुमचं तुम्ही सिद्ध करा. अपेक्षा नसताना काय माहितीये का, अलीकडे निरपेक्ष कार्य करायला कोणीच तयार नाही. म्हणजे वाईट नका वाटून घेऊ, जगद्गुरु तुकोबाराय आकाशाला गवसणी द्यावी एवढं महान कार्य करतात, पण स्वतः जमिनीवरच आहेत. आजकालचे कार्यकर्ते कार्य जमिनीवर आहे, कार्यकर्तेच आकाशात आहेत, खाली यायला तयारच नाही. एक सांगू का, कर्तृत्व वाढवा, लोक तुम्हाला मानतील. निरपेक्ष काम करा, लोक तुम्हाला मानतील. अपेक्षा ठेवू नका, लोक तुम्हाला मानतील. ज्ञानोबरांची एक ओवी सांगतो, एकची वेळे वेळू झाडे वांज जैसा. ज्ञानोबराय म्हणतात एक वेळूचं झाड इतकं छान आहे ना, वेळूचं झाड. काय झालं, एका माणसाला गार्डनची सवय होती दादा. मग त्याने अनेक रोपं आणली, काही फुलांची झाडं आणली, काही शोची झाडं आणली आणि एक वेळूचं झाड आलं. काय झालं, सगळी झाडं वाढली, फुलली, दररोज पाणी घालायचा, सगळी झाडं फुलली, ती वेळू काही वाढेही ना आणि फुले बी ना, एवढं तसंच होतं. इतकं कंटाळलं, म्हटले चुकून आणलं हे वेळू. 4-2 वर्ष झाली, फुललेली फुलाची झाडं कोलमडली, त्यांचं आयुष्य संपलं. आणि तेव्हा वेळूकडे पाहिलं तर वेळू एवढा उंच वाढलेला होता की हे त्याच्याजवळ कोणीच लागत नव्हते. पण उंच वाढलेल्या वेळूला ज्ञानोबाराय म्हणतात कधीच फूल येत नाही, पण ते वेळू फुलाची अपेक्षा न करता त्याचं वाढणं थांबवत नाही. तसे संत फळाची अपेक्षा न करता कार्य करतो, तो थांबत नाही. विठला विठला लाज वाटते मला सांगायला, एका अभंगावर 50-50 लाखाच्या गाड्या आणि 2-2 कोटीचे घरं झाली. त्या तुकोबारायने कधीतरी वाटतं छत्रपती शिवरायांसारखे महात्मे पायाजवळ बसली होती आणि नजराणा घेऊन आली होती. तुकोबारायांना काही कमी करायला तयार नव्हते. पण काय साधुत्व असेल, छत्रपती शिवरायांसारखा राजा प्रसन्न असताना, नजराणा घेऊन येताना, समोर देत असताना ते दोन्ही नाकारणं ही हिंमत ज्याच्यात आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगू, करोडोचा व्यापार असताना वया इंद्रायणीत बुडवून विश्वाला वरती काढण्याकरता अभंग देण्याची ज्याची जानत आहे तो जगातला महान संत जगद्गुरू. जर त्या वया बुडूच दिल्या असत्या, कधीतरी कल्पना करा, रामेश्वर भट्टाने बुडवल्या, तुकोबारायने त्या तशाच बुडू दिल्या असत्या, तर आज किती अज्ञानी जीव बुडले असते. पण या अज्ञानी जीवांना तारण्याकरिता तुकोबारायांनी 13 दिवसाचं उपोषण केलं आणि वया बाहेर काढल्या आणि आज अभंग दिल्या. म्हणून कधीतरी एका कवीचं फार गोड वाक्य आहे, राम और तुकाराम एक अक्षर का फरक है, राम का सेतु भंग हो गया, तुकाराम का अभंग है. निरपेक्षता सांगतो तुम्हाला, काय निरपेक्षता असेल. पूज्य मामासाहेबांनी ज्ञानेश्वरी प्रकाशित केली. याच्या आधी सार्थ ज्ञानेश्वरी नव्हती, म्हणजे अर्थासहित ज्ञानेश्वरी नव्हती. मामासाहेबांनी लिखाण केलं आणि त्या ज्ञानेश्वरीचं प्रकाशन केलं. काल त्यावेळेस थोडासा आर्थिक नाजूक काळ होता, पैशाची किंमत फार होती. प्रकाशनाकरिता काही लोकांकडनं मामासाहेबांनी वर्गणी गोळा केली आणि ज्ञानेश्वरी प्रकाशन केली. ऐकताय तुम्ही, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं प्रकाशन झालं आणि मामासाहेबांबरोबर प्रेम करणाऱ्या
एका मुंबईतल्या व्यापाऱ्याला कळलं की मामासाहेब ज्ञानेश्वरीचं प्रकाशन करतायत. हा हो काय म्हणता हो. आणि मग तो माणूस 2 लाख रुपयाचा चेक घेऊन मामासाहेबांकडे आला. तुम्ही इतकं साहित्य प्रकार कधीतरी आत्मचिंतन याचं करावं लागणार आहे. हो, ही संतांची निरपेक्षता आहे महाराज. अपेक्षा विना म्हणजे ही पूर्वीची पद्धतच नाही महाराज. मागणं ही पद्धतच नाही. सेवा हा भाव आहे वारकरी संप्रदायाचा. आणि म्हणून संत कर्म करतात. पण कर्म म्हणून बघा, गंमत जाता जाता सांगून जातो. ते वेळू परत आणा, थोडंसं पटकन जातो. ते वेळूचा राग आला कुणाला? चंदनाला. ते म्हणले हे इतकं उंच वाढलं. बरं का संभाजी नाना, माणूस कर्तृत्वाने उंच झाला का निकर्तृत्वी माणसं त्याच्या विनाकारण द्वेष करतात. त्या वेळूला उगाचच वेळूचा द्वेष त्या चंदनाला वाटू लागला. आणि चंदन सगळ्यांना सुगंध देत गेला पण वेळूला दिला नाही. एक वेळूला दिला नाही महाराज सुगंध. म्हणून बघा, वेळूला सुगंध नाही. वेळूने बऱ्याच विनंत्या केल्या. नाही नाही, तुला उंच वाढला ना, माझ्यापेक्षा तुमची उंची ना, तुला सुगंधच देत नाही. अक्षरशः वेळू रडायला लागलं, मला सुगंध नाही, मला सुगंध नाही. रडत रडत जगद्गुरु तुकोबारायांकडे गेलं. चंदनाने माझ्यावर अन्याय केला महाराज, मी निरपेक्ष वाढत राहिलो, मला सुगंध दिला नाही. तुकोबारायांना त्या वेळूची कीव आली. तुकोबारायांनी तो वेळू खांद्यावर घेतला आणि त्याला पताका अडकवली. काय केलं? त्या वेळूला पताका अडकवली. पताका खांद्यावर घेतली वेळूची काठी. आणि तो वेळू तुकोबारायाच्या खांद्यावर बसून पंढरपुरात गेला. मागेचं स्नान झालं त्या वेळूचं, नगर प्रदक्षिणा झाली त्या वेळूची, मुक्काम झाला. सकाळी तुकोबाराय पूजेला बसले. चंदन उघळवलं आणि उघळवलेलं चंदन देवाला लावलं, स्वतःला लावलं, पताकाला लावलं आणि वेळूच्या काठीला लावलं. तेव्हा ती वेळूची काठी चंदनाला हसायला लागली. मला सुगंध देत नव्हता, मी तुकोबारायांच्या सानिध्यात गेलो, तुझ्यात नाही पण तुकोबारायाच्या हाताने तू मला लागला. हे निरपेक्ष काम संतांचं आहे. म्हणून कर्माची बाधा नाही. आणि तिसरं जीवन आहे ते तुमचं माझं आहे. त्याच्यावर किती बोललं तर कमी आहे. आम्हाला कर्मही आहे आणि आम्हाला केलेल्या कर्माचा बाधाही आहे. केले कर्म झाले भोगावंच लागतं. याच्यावर थोडंसं मी बोलतो, जास्त बोलत नाही. थोडंसं चकारात्मक बोलू का? ऐका ना. आपणच केलेलंच कर्मच आपल्यालाच भोगावंच लागतंच. हो, पुरुषार्थात फलप्राप्ती देशकाल वशादेह प्राप्त चिरेन शीघ्रं वा यासो दैवा इति स्मृती. किंवा ज्ञानोबराय म्हणतात 18व्या अध्यायात, प्राचीनाचे निबळे आले कृत्य कुशला कुशळे रोमांगी जिराले आबाळे जैसे. आपण केलेलं कर्म, हे बघा नीट वाक्य ऐका, मागच्या जन्मी केलेलं कर्म ह्या जन्मात आपल्याला भोगावंच लागतं.
यथा धेनू सहस्रेषु. जसं नाही का 1000 गायींमध्ये, गावरान गाई बरं का, 1000 गायींमध्ये एखाद्या व्याहिलेल्या गायीचं वासरू सोडा, ते 1000 गायींच्या काशेला लागत नाही, बरोबर आपल्याच आईच्या काशेला लागतं. 1000 गायींमध्ये त्या गायीचं वासरू जसं बरोबर आपल्याच काशेला लागतं, तसं तुम्ही केलेलं कर्म बरोबर तुमच्याच बोकांडी येऊन बसतं. तुम्ही देश बदला नाही तर राज्य बदला, कर्म तुम्हाला सोडत नाही. 1-2 मिनिटं घेतो, 2च मिनिटं घेतो. माझे एक मित्र न्यायाधीश आहेत. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, फार आवडली मला. ते अहमदाबादला जिल्हा सत्र न्यायाधीश होते. सकाळी मॉर्निंग वॉक घेत होते एका गार्डनमध्ये. अजून काही अधिकारी मॉर्निंग वॉक घेत होते. एक गृहस्थ आला आणि एका अधिकाऱ्याला सकाळी सकाळी पोटात चाकू घालून खून केला. कोणासमोर? ते जज साहेबांसमोर. जज साहेब पळून आले तिथून. कुठे त्याच्या नादी लागला? काय त्याचं भाग्य बघा, तुम्हाला सांगतो, गंमत आहे का. त्या पोलीस पंचनामा झाला, पोलिसांनी आरोपी पकडला, चार्जशीट दाखल झालं आणि योगायोगाने या ज्यांनी बघितला त्याच कोर्टात दाखल झालं. पोलिसांनी आरोपी पिंजऱ्यात उभा केला. आरोपी प्रत्यक्ष कोर्टाने बघितला, पण चाकू खुपसणारा वेगळाच होता आणि पोलिसांनी आणलेला वेगळाच होता. पण त्या खुर्चीत बसून असं बोलता येईना. केस सुरू झाली. प्रत्यक्ष पुरावे, पंचनामे, इन्व्हेस्टिगेशन, चाकूवरच्या हाताचे ठसे, रक्ताचे नमुने सगळे तपासत नाही का 2 वर्ष केस चालली. आणि काय त्या माणसा आरोप्याचं दुर्दैव, त्याच्यावर खुनाचा खटला सिद्ध झाला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. पेन थरथर करत होता. कुणाचा? न्यायाधीशाचा, सही करताना. पण ती खुर्ची काम करते. पुरावे त्याच्या विरोधात आहे तर न्यायाधीश निकाल बदलू कसा शकतात? फाशीची शिक्षा सुनावली आणि त्या आरोपीने एक इच्छा व्यक्त केली, मला साहेबांना भेटायचे. साहेबांनी त्याला चेंबरमध्ये बोलवलं, बसवलं, त्याला एक ग्लासभर पाणी दिलं. बस साहेब, बसू नका, तुम्ही मला फाशी देतायत पण मी खून नाही केलेला. तुम्हाला कसं सांगू? साहेब म्हणले, सांगू नको, मला माहिती आहे तू केलेलं नाही, पण हे अँटी चेंबरमध्ये चालले. तू सांगू नको, मला माहिती आहे तू केलेला नाही. पण साहेब म्हटले, खरं सांगू, माझ्यावर कधीच विश्वास नाही, माझ्यावर विश्वास नाही, पण मी ज्या न्यायदेवतेचं काम करतो ती न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे आणि मी महाराष्ट्रातला आहे आणि वारकरी संप्रदायाचं संत वाङ्मय अभ्यासणारा आहे. जर माझे ज्ञानोबाराय म्हणत असतील, प्राचीनाचे निवळे आले कृत्य कुशला कुशळे, पूर्वीचे केलेलं कर्म जर माणसाला भोगावंच लागत असेल तर मी तुला हात जोडून सांगतो, तू हा खून केला नाही पण नक्की कधीतरी खून केलाय मला सांग. मग तो आरोपी बोलायला लागला, साहेब आता आपल्या दोघातलाच विषय म्हणून सांगतो, मी याच्या आधी 3 खून केले पण कधीच पोलिसाला सापडलो नाही आणि हा खून मी केला नाही तरी विनाकारण पोलिसांना सापडलो. त्या दिवशी न्यायाधीश मी म्हटले, केले कर्म झाले त्याची भोग आले. तू केलेलं कर्म एकदा तुझी वेळ आली रे आली की तुला भोगावंच लागेल. विठ्ठला विठ्ठला. अजून एक गंमत म्हणून एक गुजराती कविता सांगतो, सहज गंमत म्हणून सांगतो. एक गुजराती कवीने केलेली कविता आहे. त्या कवितेतला भाव फार चांगला आहे. आधी ती कथा सांगतो. एक पांथस्थ रस्त्याने जात होता. दुपारची प्रचंड उन्हाचा ताण होता. त्याला सावलीची आवश्यकता होती. एका आंब्याच्या झाडाची सावली दिसली. आंब्याखाली तो बसला. डोळ्याला पिकलेला आंबा दिसला. त्याला आंबा खावा वाटला. झाडावर चढून गेला, आंबा तोडला आणि खाऊ लागला. आंबा खात असताना आंब्याचा मालक आला आणि थोबाडी झोडू लागला. त्या कवीने त्याची कविता केली. त्याचा भाव ऐका. एक पांतस्थ जाओ छे, उन्हें आंबो ने पेड़ देखे.
आंखों ने आंबो देखे पाव तो चढ़े छे, पाव चढ़े छे छुए नहीं, हाथ तो छुए छे, हाथ छुए चाखे नहीं, ओट तो चाखे छे, चाखे वो चूखे नहीं, जीभ तो चूखे छे, चूखे वो मार खावे नहीं, गाल तो मार खावे छे, मार खावे वो रोवे नहीं, जिन आंखों ने आंबा देखो वहीच आंखो रोवे छे. दुसऱ्याचा आंबावर नजर ज्या डोळ्याची गेली त्याच डोळ्याला रडावं लागलं, दुसरे इंद्रिय मदतीला आले नाही. मग डोळ्याने केलेलं जर पाप डोळ्यालाच भोगावं लागत असेल तर तुम्ही केलेलं काय दुसरा भोगेल का? विठला विठला म्हणून अजून एक भाव सांगतो बर का. तुमच्याकडे डोळ्याला उघड झाप करण्याकरता दिलेली वस्तूला काय म्हणतात? जोरात सांगा, काय म्हणतात? कोणी नाव दिलं तिला? पापणी. बरं, पापणी कोणी नाव दिलं? जसं आपल्या पोलीस स्टेशनच्या अंडर कुठलाही गुन्हा घडू नये याकरता सतर्क त्या पोलीस स्टेशनचा अधिकारी असतो, तसं या डोळ्याने काही पाप करू नये त्याकरता सतर्क देण्याकरता जी सिक्युरिटी दिली आहे देवाने, तिचं नाव पापणी आहे. तिने तो बाईट बघायला लागला का पटकन खाली पडायचं असतं, त्याला बघू द्यायचं नसतं. पण ती जर त्याला बघू देत असली तर मग तिचं नाव आहे पापणी, जी पाप करण्याकरता मदत करते. असं बरं चला, लहान पोरं बघा तुम्ही. आता मगाशी मला माझ्या मांडीवर लहान लेकरू दिलं, मी त्याच्याकडे बघत होतो. तुम्ही 1 वर्ष 2 वर्षाच्या आतलं लहान मेलू बघा, 1 वर्षाच्या आत घरी जाऊन ऑब्झर्व करा. त्याची पापणी कधीच पडत नाही, ते असं टाका बघतं, असं बघतं, आईकडे बघतं, आजोबाकडे बघतं, त्याची पापणी कधीच पडत नाही, कारण ते पापच करत नाही. पापणी पडायला सुरू झाली की समजावं कार्यक्रम सुरू. विठाला विठाला आता ह्या मुद्द्यावर आलो. मग आपल्याला कर्म करायचंच आहे, म्हणजे केलेल्या कर्माचं फळ हे भोगायचंच आहे. म्हणजे कर्म ही करणं अपरिहार्य आहे आणि केलेल्या कर्माचं भोगही भोगणंच आहे. मग आता माझा असा मुद्दा आहे, संग जव प्रकृतीचा तो त्यागून घडे कर्माचा. कर्म कधी बंद नाही. हा, अहो कीर्तनात माणूस बसला ना तरी तिथली सतरंजी उकरून ठेवतो, पार तिला छिद्र पाडतो तरच राहतो. वड धागा वड धागा. तुकोबाराचा एक अभंग आहे पण मी सांगत नाही. हा, मग कर्म बंद नाही, श्वास चालू आहे म्हणजे कर्म चालूच आहे. मग आता माझं काय म्हणणं आहे, कर्म तर आहेच, ते तर बाधकी ठरतंय. मग कर्मच करायचं नाही असं नाही. थोडंसं अजून स्पष्ट बोलू का? परमार्थ याकरता करायचं आहे की कर्माची रीत समजून घ्यायची. आत्तापर्यंत कर्माची रीत नव्हती म्हणून दुःख होतं. संतांच्या सानिध्यात आलो आणि कर्माची पवित्रता कळाली, आता रीत समजली. 1-2 मिनिटं सहज गंमत म्हणून सांगतो. टोमॅटो विकायला बारामतीला एक शेतकरी गेला. टोमॅटो आहेत ना इकडं का दुसरं काय घेऊ? आघर आहे, चला. टोमॅटो विकायला बारामतीत गेला. टोमॅटोला चांगला भाव आला, 600 रुपये कॅरेट गेलं, पैसाही चांगला झाला. एकदम बाजारातून येताना नवीन फ्रेश हापूस आंबा आलेला होता. शेतकरी आहे म्हणले, घरी नातू आलेत, पुण्याला शिकायला, लहान लहान लेकर आहेत, जरा आंबा नेऊ. 1 डझनभर हापूस आंबा घेतला, 1200 रुपयाचा एकच डझन. तो म्हणले 2 कॅरेट जाऊ द्या पण आंबा घेऊन जाऊ. तर हापूसचं कॅरेट मांडीवर धरून बसला. शेजारी पिकअप चालवतो ड्रायव्हर. तो आंब्यांचा वास येतोय, तो वास काय त्याला कंट्रोल होईना. थोडा विचार केला, म्हटलं 1 आंबा खाऊन खाऊ. पेटी फोडली, चालू गाडीत एक असा बेताचा आंबा काढला आणि तोंडात टाकला. अख्खा तोंडात टाकला. मोठ्या गेटमधून गेला आणि मधल्या गेटमध्ये अडकला. त्या क्षणी डोळे पांढरे केले, बेशुद्ध होऊन पडला. ड्रायव्हरने बघितलं, मालकाचा घशात आंबा अडकला. ड्रायव्हरने पिकअप साईडला घेतली. त्याचं भाग्य
तो फॉर्च्युनरचा ड्रायव्हर नव्हता, पिकअपचा होता. नाही तर फॉर्च्युनरचा ड्रायव्हर असल्यावर त्याने सम्मानाना फोन केला असता, आंबा अडकल्यावर बारामतीत कोणत्या डॉक्टरकडे नेऊन आणा, तोपर्यंत मालक गेला असतं. ऐका, त्याने पिकअप लावली आणि उतरला आणि इकडनं आला, मालकाचं नाक दाबलं आणि मानगोटीवर जे बुक्के दिले दोन, तर आंबा बाहेर आला. त्याचा श्वास थोडा मोकळा झाला. त्याने सांगितले, ही पेटी पहिले तिकडे नदीच्या म्हणजे रस्त्याच्या कडेला फेक, मगच घरी चाल, मी माझे नातू मारणार नाही आंब्याने. तो ड्रायव्हर म्हटला, मालक फेकण्यापेक्षा माझ्या घरी नेऊ का, माझे लेकरं खातील. ते म्हण, तुला काही लेकरं मारायचे आहेत का, आत्ता तुझ्यामुळे मी वाचलो. ते म्हणले, मालक आंबा हा गोड आहे, आंबा खाऊन माणसं मरत नाही, पण आंबा खाण्याची तुम्हाला रीत माहीत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला बाधक आहे. त्याची रीत समजून घ्या. आंबा गोड आहे, कर्म कधीच बाधक नाही, त्या कर्माची रीत समजून घ्या, त्याकरता परमार्थ करा, त्याकरता संतांकडे जा. आता ती रीत समजून घ्या. हे बघा, कर्म करायचंच आहे नाही का, ऐशी काहो न करा, काही पुढे नाही करायचंच आहे, मग असं का करत नाही. करणे तो हेच करा, करायचंच आहे ना तुम्हाला कर्म, तुम्ही करणारच आहेत ना, मग तुम्ही असं का करत नाही. तुकोबारायांना लोकांनी विचार, तुम्ही सांगाल ते करू, काय करायचं. महाराज अभंगाच्या पहिले कर्म आम्हाला, मग असं का कर्म करत नाही. तुकोबारांना लोकांनी काय केलं पाहिजे, काय नाही, आईशी जोडी करा, रामकंठी धरा, राम नामाचं नामस्मरण करा. म्हणजे अशी जीवनात धन मिळवा की तुमच्याकडे नामस्मरण असलं पाहिजे. या जगातलं सगळ्यात मोठं धन ते नामस्मरण आहे, लक्षात ठेवा.
आत्तापर्यंत जी जी माणसं मोठी झाली ती नामस्मरणाने मोठी झाली. देवाचं नाव घेणारी मोठी होतात, माणसाचं नाव घेणारी मोठी होत नाही. लक्षात ठेवा. म्हणून मोठं व्हायचं असेल तर देवाचं नाव घ्या. ऐशी जोडी करा रामकंठी. प्रल्हादाने देवाचं नाव घेतलं म्हणून खांबातून आला, प्रल्हाद मोठा झाला. बरोबर आहे की नाही? बरं. हनुमंताने देवाचं नाव घेतलं, हनुमंत मोठा झाला. झाला की नाही मोठा? शबरीने रामाचं नाव घेतलं, शबरी मोठी झाली की नाही? तुकोबरायांनी काहीच केलं नाही, भंडाऱ्या डोंगरावर जाऊन देवाचं नाव घेतलं, तुकोबराय बी मोठे झाले. फक्त आमचंच बाकी आहे, तुम्ही घ्यायला सुरुवात करा. राम नामाची पार ताकद आहे. थोडंसं बाजूला जाई, म्हणजे एक सहज घटना सांगतो, एक अर्धा क्षण आपल्याला आवडेल, गंमत सांगतो. राम रावणाचं युद्ध चालू होतं लंकेत. ऐकण्यासारखी गंमत आहे. राम रावणाचं युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये इंद्रजित येऊन गेला. इंद्रजितांनी पहिल्यांदा तर लक्ष्मणाला मूर्छित केलं, पुन्हा हनुमंताच्या कृपेने संजीवनी आणली वगैरे, तो उठवला. आता हनुमंताला टेन्शन काय आलं, पुन्हा जर मेला तर हा इंद्रजित आवरत नाही, लक्ष्मणाला काही झालं तर हा का मरत नाही, याचा शोध घेतला पाहिजे. बुद्धिमताम वरिष्ठ. बुद्धिमान माणसं मुळापर्यंत जात असतात, निर्बुद्ध माणसं वरवर बघत असतात. हा का मरत नाही शोधलं पाहिजे. सूक्ष्म रूप घेतलं हनुमंताने, सगळी लंका शोधून काढली आणि हनुमंताला एक भयानक दृश्य दिसलं. ते दृश्य असं होतं की इंद्रजिताची बायको रामाच्या प्रतिमेचं आणि रामाचं पूजन करत होती आणि अखंड राम नामाचा जप करत होती. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्याचा परिणाम आता नीट ऐका. तिच्या कंठात काय होतं? रामाचं नाव होतं. कंठात काय होतं? रामाचं नाव होतं आणि हृदयात पती होता. कंठात रामनाम असल्यामुळे आणि हृदयात पती असल्यामुळे कुठलीच शक्ती तिच्या पतीला मारू शकत नव्हती. हनुमंत म्हटले, जोपर्यंत हिची राम नामाची फॅक्टरी बंद पडत नाही तोपर्यंत इंद्रजित मरत नाही. हे बंद कसं पाडायचं? खरं तर ते पापाचं काम होतं, पण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे. हनुमंताने एका ब्राह्मणाचा वेश घेतला आणि रावणाकडे गेला. मी जुना पौराणिक ब्राह्मण आहे, तुझ्या वडिलांकडे मी सांगायला यायचो. मला कळलं युद्ध चालू आहे, तू अडचणीत आहे, पण युद्धाचं एक गोष्ट तुझ्या लक्षात आणून देण्याकरता आलो. म्हटले काय? अरे जो तुझा इंद्रजित नावाचा मुलगा लढतोय, जी तुझी सून आहे, त्याची पत्नी आहे, ती फार पापिनी आहे. तिच्या मनात राम बसलाय, ती रामाचं भजन करते. लवकर इंद्रजित मरावा आणि रामाबरोबर पळून जावा असा तिचा बेत आहे. अहो खंजीर उसरला आणि त्या ब्राह्मणाला मारायला लावला. म्हणले भाऊ मारू नको, एकदा खात्री करून घे, मी इथंच थांबतो तोपर्यंत वाटल्यास. रावण धाडधाड खात्री करायला गेला. पूर्वीची एक मर्यादा होती. मंदोदरीला म्हटले सूनबाई कुठे? त्यांच्या महालात जाण, त्यांचं काय चालू बघूया. खरं तर मंदोदरीच्या सल्ल्याने सप्ताह आयोजित केलेला होता. तिने मार्गदर्शनच मंदोदरी होती. मंदोदरी म्हणले तुम्ही जाऊ द्या, काय करायचं, नका नका. हे बघा सुनेकडे, सुनेचं मुख बघू नये सासऱ्याने, तुम्ही नका जाऊ, तू जाते की नाही. शेवटी मंदोदरी गेली नाही, रावण गेला. तर तिचं भजन चालू होतं, श्रीराम जय राम. तिने सांगितलं, सुनबाई तुम्ही ज्यांचं भजन करतायत ते आपले शत्रू आहेत, त्यांना हरवण्याकरता आम्ही रात्रंदिवस लढतोय आणि तुम्ही त्यांचं भजन करता. माझी विनंती आहे तुम्हाला, भजन बंद करा. तिने असं सांगितलं, कळतं का? बंद करा. शेवटी बंद होईना भजन. रावण इतका क्रूर होता दादा. रावणाने तिच्या सुनेच्या नरडीवर पाय दिला आणि नरडी दाबून धरली, तिचा श्वास रोखला आणि तिचा कंठातला राम बंद पडला. ज्या क्षणी कंठातला राम बंद पडला त्या क्षणी तिचा राम धारातरती पडला. मग काळाला जर दूर करायचं असेल
तर रामाला कंठात धारण करा, आईशी जोडी करा, राम कंठी धरा. असे कितीतरी नामस्मरणाच्या गोष्टी मी महात्म्य सांगेल, पण वेळेचं भान आहे. त्याचा परिणाम काय होतो? जेने चुके फेरा गर्भवास. गर्भवासाचं दुःख भयान आहे. गर्भवासाचं दुःख मानवी जीवनाला खूप लागलंय. काय सांगू गर्भीची यातना, माझं भोगिता नारायण वगैरे 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 कितीतरी गोष्टी सांगता येतील. आहा पोये करते निघाला, मुत्रे रंध्रे निघाला, कटारे मिया चाटीला कुचश्वेदू, ऐशा ऐशा परी करी, जन्माचा कांटाळा धरी म्हणे आता ते न करी, जेणे आईशे होय. डोळा हरळ न विरे, घाई कोत न जिरे, ते काळीचे न विसरे जन्म दुःख. हे दुःख विसरणं नाही, जन्माचं दुःख भयानक आहे. म्हणून खरं सांगू का, जन्माचं मृत्यूचं दुःख भोगायचं नसेल, चांगलं काम करा. तुम्हाला आवडणार नाही, पण सांगू का, स्वतःसाठी करण्यापेक्षा दुसऱ्यासाठी प्रार्थना करा. दुसऱ्याचं जीवन तुमच्यामुळे सुखी होऊ द्या, तुम्ही सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुका मन सुखी पराई गर्भवासाच्या दुःखातून मुक्ती देण्याचं काम हे करतात. आम्ही हा जीव ज्यात अडकला आहे, ऐका, हा जीव अडकला आहे ते सगळं खोटं आहे याची जाणीव दुसऱ्या चरणात करून देतो. वा 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 प्रिया पुत्र नाशिवंत अटी प्रिया पुत्र धन. ऐका, ज्यांच्या मागे आम्ही आहोत, ज्यांच्या भरोशावर आम्ही आहोत, ते सगळं नाशिवंत आहे याची जाणीव आपल्याला करून दिली.
त्या जाणीवेमध्ये पहिले प्रिया म्हणजे पत्नी नाशिवंत आहे, दुसरा पुत्र नाशिवंत आहे, आणि तिसरं धन नाशिवंत आहे. आत्तापर्यंत प्रिया कुणाचीही पत्नी टिकली नाही आणि कुणाचाही पती टिकला नाही. हे जीवनच नाशिवंत आहे. 9 मर गया, 10 मर गया सहस्र 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फाशी, पीर मर गए, पैगंबर मर गए हाकिम रोगी, जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी, 3 लोक पर छत्र बिराजे, लोटा कुंज बिहारी, कहत कबीर सौबी मर गए, रहत कोन बिचारी, जातस्य ध्रुव मृत्युर्ध्रुवम, जन्म मृत्यु शच तस्मात् अपरिहार्य नत्वम शोचतु. अपरिहार्य मृत्यू, म्हणून याच्यातलं कोणी टिकणार आहे या भ्रमात राहू नका. पत्नी जाणार आहे. अहो रावणाचा पोरगा आत्ताच गेला, पाहिला ना तुम्ही. अहो रावणाचं घेऊन बसला, अर्जुनाचा त्याच्या समोर मेला, अर्जुनाला वाचवता आला नाही. हा, आणि धनाचं तर धरूच नका. या धनाची न धरी आशा, जैशी तरुवर छाया, याता याती नचले मग तू भोगशील काया. या धनाचं काही नाही, झाडाची सावली जशी थांबत नाही तसं धन थांबत नाही. असं येतं ना असं जातं. 2000च्या नोटा निघाल्या, आम्हाला इतका आनंद वाटायचा. लोक 2000च्या नोटा पाकिटात द्यायच्या. मी एक नियम केला होता, ते पाकिटच मोडायचं नाही. घरी गेलो का 2000च्या नोटांचं पाकिट जपून ठेवायचं, बायकोला सुद्धा हात लावू द्यायचो नाही. आणि एक दिवशी तसेच्या तसे भरून आलो, एक सुद्धा ठेवले नाही. त्या दिवशी कळालं की हे थांबणारं नाही, जाणार आहे बॉस. तुम्हाला कळलं तरी भरपूर होईल. एक गंमत, नाही खरं म्हणजे वेळ झालाय माझा, एक 5 मिनिटात आपण थांबू. फुलं वाटा, फक्त गर्दी नका करू. एक गंमत सांगतो. किती एक दिवशी मला भिकारी असल्याची जाणीव झाली. सांगतोच, जाऊ द्या, वेळ जाईल, 2 मिनिटं सांगतोच. तशी माझी आर्थिक परिस्थिती आता खूप चांगली आहे. मी 40 ते 50 माणसं पोचणारा माणूस आहे माझ्याकडे, माझ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये. एक दिवशी आमच्या काकांच्या नातूला शाळेत त्यांच्या नातवाला घ्यायला ते म्हणले, तेवढं तुम्ही नातवाला घेऊन या, आहेतच घरी. तर मी स्कूटर काढली आणि म्हणजे माझ्या पुतण्याला, लहान आहे तो, आपल्या काहीतरी 2रीला असेल 3रीला, त्याला घ्यायला गेलो. स्कूटरवर बसवलं आणि आमच्या चौकात आल्यावर त्याने माझ्याकडे एक इच्छा प्रगट केली. ते म्हणले, काका मला पाणीपुरी खायची. म्हटलं हरकत नाही. मी पाणीपुरीच्या टपरीवर नेले, त्याला सांगितलं, दे दो पाणीपुरी अण्णा. बहुतेक पाणीपुरीवाले अण्णाच असतात. हां, त्याने पाणीपुरी दिली आणि पाणीपुरी दिल्यावर सगळं झालं. तो म्हणले 20 रुपया दे दो. मी खिशात हात घातला आणि माझ्या लक्षात आलं, घाईघाईत फोन आला आणि मी तसंच निघालो होतो. माझ्या खिशात 20 रुपयेच नव्हते. या खिशात हात घाल, त्या खिशात हात घाल, वरच्या खिशात हात घाल, 20 रुपयेच नाही. पण मी म्हटलं, स्कॅनर आहे क्या आपके पास? त्याने लगेच पुढे केलं कॅनर. मी दुसऱ्या खिशात हात घाललो, तर दुसरं माझं दुर्दैव, मोबाईल बी घरी राहिला होता. आता मात्र मी मोठ्या संकटात सापडलो आणि मी त्याला पटवण्याचा प्रयत्न करत होता की मी महाराष्ट्रातला प्रसिद्ध कीर्तनकार आहे आणि माझ्या गावातला पाणीपुरी विकणारा मला ओळखत नव्हता. हे दुर्दैव माझं त्या दिवशी. तो कोणत्याच परिस्थितीत असं म्हणत नव्हता की रहने दो बाद में दे दो. मी बरेच प्रयत्न करत होतो पण मला काही सापडत नव्हतं. काय माझं पुण्य फळले बहुत दिसा. मला 10वीला शिकवायला ज्या मॅडम होत्या त्या पण त्यांच्या नातूला घेऊन स्कूटीवर जात होत्या आणि त्यांनी मला बघितलं आणि त्या थांबल्या. नाना किती मोठा झालास म्हणे तू, माझा विद्यार्थी, मला अभिमान आहे म्हणले. किती मोठा झालास म्हणले, तुला सांस्कृतिक पुरस्कार शासनाने दिला. माझी छाती फुगते, आपले विद्यार्थी इतके मोठे झाले नाही का. हा कोण आहे म्हणले, नातू आहे. तिने तिच्या पर्समध्ये शिक्षिका असून मोठं मन दाखवलं. काय माहिती तिला काय वाटलं, तिने पर्समध्ये हात घातला आणि 100 रुपये माझ्या त्या पुतण्याच्या हातात दिला आणि मी अक्षरशः कोर्टातून बेल व्हावी असा निश्वास सोडला. त्याच्या हातातून 100 रुपये घेतले आणि पाणीपुऱ्याला म्हणले 20 रुपये निकालो, 80 रुपये वापिस दो. पण खरं सांगू, त्या दिवशी मला जाणीव झाली, कोर्टात, घरात, बँकेत किती एफडी आहेत आणि खिशात किती पैसे, घरात किती पैसे आहेत. पण संजय नाना, तू भिकारी आहेस याची कायम जाणीव असू दे. ही ज्याला असली ते नाशिवंत आहे, यालाच म्हणावं ते नाशिवंत आठी.
प्रिया पुत्र धन. मग काय करावं? धड झाली तर मग काय करा? तुका म्हणे काळा हानू तोंडावर. काळाला सुद्धा तुम्ही ताब्यात घेऊ शकतात. काळ तुमच्या मर्जीने राहील. ज्या दिवशी तुमची इच्छा असेल त्या दिवशी काळ तुमच्या जवळ येईल. काळ तुमच्या ताब्यात येईल. ज्ञानोबारांच्या ताब्यात काळ होता, तुकोबारांच्या ताब्यात काळ होता. तुका म्हणे काळा, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. तुका म्हणे काळा हना तोंडावरी भाता भरा हरी राम बाणे. नाही का? आज ज्यांच्या निमित्ताने आपण इथं एकत्र आलो ते कैलासवासी दिनकरराव धोंडीबा वायाळ यांच्या परिवाराने हा पुण्यस्मरणाचा अर्थात पहिल्या वर्षश्राद्धाचा इतकं भव्य आयोजन केलं. खरं म्हणजे वर्षश्राद्धाचं कीर्तन इतकं चांगलं होऊ शकतं याची मला आज प्रतीती आली. इतके सुंदर गायक, इतके सगळी वादक आणि वर्षश्राद्धाला आलेले श्रोते एवढे स्तब्ध ऐकू शकतात याची बी जाणीव माझ्या आयुष्यात आजच आली. या सर्व कुटुंबाला मी धन्यवाद देतो. या कीर्तनाच्या माध्यमातून मला जे जे पुण्य मिळालं असेल आज, हे सगळं पुण्य मी कैलासवासी दिनकरराव धोंडीबा वायाळ यांच्या चरणी समर्पित करतो. भगवंतांनी त्यांना मुक्ती मोक्ष द्यावा. पुन्हा ह्याच कुटुंबामध्ये मानवी देह मिळून वारकरी जीवन जगण्याकरता जन्म द्यावा अशी भावना व्यक्त करतो. माझ्या व्यक्तिगत आणि ह्या आमच्या सगळ्या भजनी मंडळ वारकऱ्यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. हा जो योग आज आला, इकडे नेहमीच येण्याचा योग येतो, तो म्हणजे आज विशेष आग्रह केला आमचे दत्ताभाऊंनी. दत्ताभाऊ विशेष माझ्यावर प्रेम करतात. मागे दत्ताभाऊंमुळे त्यांच्या गावाला तर आलो, पण या भागातलं सगळ्यात मोठं असलेलं भगवान शंकराचं जे संस्थान आहे त्याचे विश्वस्त इथं टाळगीहून हजर आहेत. त्या संस्थानलाही मी मागच्या श्रावणात येऊन गेलो. दत्ताभाऊंनी आग्रह केला, मी त्यांना नाही सांगितलं, कारण मला आज संध्याकाळी कीर्तन जळगाव जिल्ह्यात आहे. हा प्रवासच ॲडजस्ट होत नाही. मग दत्ताभाऊने हायकोर्टात फाईल टाकली. मी नाकारल्यामुळे मग हायकोर्टात फाईल टाकली. आमचे जिवलग मित्र, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारे आणि ह्या परिसरात वारकरी संप्रदायाचं कार्य घडावं आणि चांगले वक्ते लोकांना ऐकायला मिळावं अशी ज्यांची तळमळ आहे आणि मी ज्यांच्या शब्दात प्रेमाने बांधले गेलो आहे ते आमचे राजेंद्रदादा सोळसकर. त्यांच्या कोर्टात चेंडू गेल्यावर ते म्हटले, नाना काही करा, चांगलं कुटुंब आहे. आणि मला त्यांनी एक गोष्ट सांगितली की हे जे दिनकर दादा होते हे वारकरी होते, हे सामाजिक सेवक होते. आणि मग माझ्यावर नितांत प्रेम करणारे तुमच्या बारामती तालुक्याचे अजितदादा गटाचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी नाना होळकर, त्यांनी मला फोन करून सांगितलं, तुम्ही ज्या कीर्तनाला येणार आहात ती व्यक्ती आमच्या गावातली आहे आणि अत्यंत चांगली व्यक्ती आहे. मी त्या कार्यक्रमाला हजर आहे, टाळू नका, अवश्य या. मग मला आनंद वाटला. रात्री मी दादांकडे उशिरा पोचलो, सकाळी आलो, पण इथं आल्यावर खूप आनंद झाला. खरं म्हणजे ह्या कीर्तनाचं श्रेय दत्ताभाऊला आणि सोळसकर दादांना दिलं पाहिजे. त्यांना टाळे वाजवून स्वागत करा. आमच्या ज्ञानेश्वर गावडेही नेहमीच माझ्यावर प्रेम करतात. सनईवाले, हार्मोनियमवाले, पखवाजवाले, गायक यांच्यासाठी जोरात टाळे वाजवा. सोबदार तर माझ्यापेक्षा स्मार्ट आहे तो, त्यांनाही टाळे वाजवा. सगळ्यांना धन्यवाद देतो.
या कुटुंबाचा स्नेह मला आल्या आल्या त्यांचं स्वागत सगळे कुटुंब आनंद बघताना वाटला. याच्यानंतर विठोबा रुक्माई भजन होईल, त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली होईल, जयघोष होईल, सगळ्यांनी फुलं उधळायचे आणि मग या कार्यक्रमाची भावपूर्ण श्रद्धांजली. एखादं कोणीतरी एक व्यक्ती भावपूर्ण मला वाटतं नानाचं वाहतील, श्रद्धांजली वाहतील आणि मग ह्या कार्यक्रमाची सांगता होईल. तोपर्यंत कोणी उठू नका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, साठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई. सुख दुःखा नाही झाड आमा. मोक्षामा घरी कामारी ते दाशी. होय सांगू ऐशी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.